नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवळपास आधुनिक महाराष्ट्र इतिहासावर 700+ प्रश्न बघणार आहोत की विद्यार्थी मित्रांनो, जे की आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे जो आपल्या गाठाळ सरांचा आहे त्यामधला. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेल्या गाठाळ सरांच्या लास्टला प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर दिले विद्यार्थी मित्रांनो, आणि तेच क्वेश्चन पेपर जवळपास त्यातला संदर्भ आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये बघायला भेटतो. त्यामुळे आपण जवळपास ते सगळे प्रश्न आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि येणाऱ्या कंबाईन असेल त्यामध्ये आपण बघितलं, आता राज्यसेवा झाली नुकतीच, त्यामध्ये आपल्याला बघितलं प्रॅक्टिस पेपरमध्ये क्वेश्चन पेपरपैकी जसे तसे प्रश्न बघायला भेटले. त्यामुळे तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघा. आणि चला आपण त्या क्वेश्चनला आता सुरुवात करूयात. तर बघा, चला आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपण. तर काय आपला पहिला प्रश्न बघा, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोण म्हटले जाते? तर महात्मा फुले यांना म्हटलं जातं. इसवी सन 1902 सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना 50% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय कोणत्या संस्थाने घेतला? तर आपल्या शाहू महाराजांनी घेतला होता. बघा, तसेच J.S. मिल व स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण? तर आगरकर आहेत. कोण आहेत? तर आगरकर आहेत. बघा, आता पुणे नगर जिल्ह्यात इसवी सन 1875 ते 76 दख्खन येथे कोणाच्या विरोधात दंगे झाले होते? तर सावकारांच्या विरोधात दंगे झाले होते. बघितले आपण, पुणे नगर भागात दंगे झाले होते, त्याला आपण दख्खनचे दंगे म्हणतो. हे कोणाच्या? तर सावकारांच्या विरोधात झाले. समोरचा पॉईंट बघा, असहकारचा ठराव कोणत्या अधिवेशनात पास झाला? तर नागपूर अधिवेशन, जे की डिसेंबर 1920 भरलं होतं. त्यामध्ये काय झाला? तर असहकारचा ठराव पास झाला होता. बघा, चले जावचा ठराव कोणत्या दिवशी पास झाला? तर 8 ऑगस्ट 1942 रोजी चले जावचा ठराव पास झाला होता. बघा, महत्त्वाचे दोन्ही ठराव आहे, पाठच ठेवा. माझे सत्तेचे प्रयोग हे गांधीजीचे मूळ चरित्र कोणत्या भाषेत आहे? तर ते कोणत्या भाषेत आहे? बघा, ते गुजराती भाषेत आहे. आणि बघा, दीनबंधू वृत्तपत्राची स्थापना व बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली आहे? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली आहे. कशाची? तर दीनबंधू वृत्तपत्राची स्थापना, तसेच बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली आहे. समोरचा पॉईंट बघा, कोणत्या सामाजिक कार्यकर्ते हिंदू लेडी या नावाने लेखन करत असेल? तर डॉक्टर रखमाबाई या कोणत्या? तर हिंदू लेडी या नावाने काय लेखन करत. बघा, सत्यशोधक समाज स्थापना केव्हा झाली? तर 1873 रोजी झाली. केव्हा? तर 1873ला सत्यशोधक समाज स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे विचारवंत कोण? तर रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक हे काय आहे? तर महाराष्ट्रात राष्ट्रवादाचा पाया घालणारे आर्थिक विचारवंत आहेत. समोरचं पॉईंट बघा, उपेक्षित राहिलेले निष्काम कर्मयोगी असे उद्गार भाई माधवराव बागल यांनी कोणाबद्दल काढले होते? तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल काढलं होतं. कोणी काढलं? तर भाई माधवराव बागल यांनी काढले होते. कोणते काढले होते? तर उपेक्षित राहिलेले निष्काम कर्मयोगी असे उद्गार काढले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल काढले होते. आता समोरचा पॉईंट बघा, आचार्य अत्रे यांनी नरराक्षस कोणास म्हटले आहे? तर कोणात म्हटले आहे नरराक्षस यांनी? तर आपल्या मोरारजी देसाई यांच्याबद्दल म्हटले. कोणी म्हटलं आहे? तर आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. आणि काय म्हटलं आहे? तर नरराक्षस म्हटलं आहे. बघा, दक्षिण महाराष्ट्रात बहिष्कृत वर्गाची परिषद माणगाव ही इसवी सन 1920 भरली. या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. कधी भरली ती? 1920ला. आणि अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता. बघा, इसवी सन 1885 पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज कोणत्या संस्थेने स्थापन केले होते? तर कोणत्या? डेक्कन एज्युकेशन सोसायटीने स्थापन केले होते. कोणते? तर पुण्याचे जे फर्ग्युसन कॉलेज आहे, जे 1885 स्थापन झालं होतं, ते कोणत्या? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ते स्थापन केलेले होते. महत्त्वाचे पॉईंट आहे बघा, लक्षात ठेवायचं. बघा, समोरचं पॉईंट, अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद नागपूर येथे 30 मे ते 1 जून या कार्यकाळात 1920 रोजी भरली. तिचे अध्यक्ष कोण होते? तर राजश्री शाहू महाराज हे तिचे अध्यक्ष होते. बघा, 17वा पॉईंट बघा आपला, अखिल भारतीय ड्रिपलेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. कोणती? तर अखिल भारतीय ड्रिपलेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. समोरचं पॉईंट बघा, आता दीनबंधू सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली? कोणी सुरुवात केली ती? तर कृष्णराव भालेकर यांनी केली. कशाची? दीनबंधू सार्वजनिक सभेची सुरुवात कोणी केली होती? तर कृष्णराव भालेकर यांनी केलेली होती. बघा, समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण. बघा, आता समोरचे पॉईंट दिलेले आहे आपल्याला. बघा, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कोणी लिहिले आहे सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक? तर महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. समोरचा पॉईंट बघा, 20वा, 1857चा उठाव ना पहिले ना राष्ट्रीय ना स्वातंत्र्य युद्ध होते असे मत कोणत्या इतिहासकाराचे आहे? तर कोणाचे आहे? गोविंद सखाराम सरदेसाई यांचे आहे. काय मत आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं 1857चा उठाव ना पहिला
ना राष्ट्रीय ना स्वातंत्र्य युद्ध होते असे मत त्यांचं आहे. कोण? गोविंद सखाराम सरदेसाई यांचं आहे. बघा समोरचं पॉईंट. मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर होते. 22वा पॉईंट बघा. मुंबई प्रांताचा दुसरा गव्हर्नर कोणता? तर सर जॉन माल्कमन हे दुसरे, आणि यांनीच काय केलं आहे? महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण दिला. कुठं करायला? महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण दिलं आहे. कोणी? माल्कमने दिलेलं आहे. बघा निबंधमालेचे संपादक कोण होते? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर हे निबंधमालेचे काय होते? तर संपादक होते. समोरचं पॉईंट बघा. मुंबईचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर आपल्या नानांना मुंबईचे शिल्पकार म्हटले जाते. आणि समोरचं पॉईंट बघा. लोकहिताचे मूळ नाव काय? तर गोपाळ हरी देशमुख हे लोकहिताचे काय मूळ नाव होते. महात्मा गांधीचे मूळ व पूर्ण नाव काय? तर हे बघा मोहनचंद, इथं थोडी मिस्टेक, मोहनचंद करमचंद गांधी. तर तसेच त्यांना आपण काय म्हणतो? मोहनदास करमचंद गांधी देखील म्हणतो. 27वा पॉईंट बघा. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1924मध्ये झाली. महत्त्वाची डेट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1924ला झालेली आहे. समोरचा पॉईंट बघा. महात्मा फुले यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे 3 शत्रू कोण होते? तर कोण होते? सावकारशाही, नोकरशाही आणि ब्राह्मण भिक्षुकशाही. हे काय आहे? तर शेतकऱ्यांचे 3 शत्रू होते असं कोणाचं म्हणणं आहे? तर महात्मा फुले यांचं म्हणणं आहे. बघा मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर आपले बाळशास्त्री जांभेकर यांना आपण काय म्हणतो? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतो. मानव धर्मसभेचे संस्थापक कोण आहेत? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि दुर्गाराम मनसाराम हे कोणत्या? मानव धर्मसभेचे संस्थापक आहेत. शतपत्रे कोणी लिहिली? तर लोकहितवादी यांनी लिहिली आहे. तर कोणी लिहिली शतपत्रे? लोकहितवादी यांनी लिहिलेली आहेत. बघा आता समोरचे पॉईंट बघू. विचार व कृती यातील विरोधाभासामुळे टीका सहन करावी लागली असा समाजसुधारक कोण? तर लोकहितवादी. कोण आहेत? लोकहितवादी. म्हणजे त्यांच्या विचार आणि कृतीमुळे त्यांना विरोधाभास आणि टीका सहन करावी लागली होती. बघा समोरचा. सोमवंशीय मित्र या पत्राचे संपादक कोण? तर शिवराम जानबा कांबळे हे आहेत. कोणतं वृत्तपत्र आहे? तर सोमवंशीय. महत्त्वाचं आहे बघा, लक्षात ठेवा. कोणतं आहे? तर सोमवंशीय. आणि याचे संपादक कोण आहे? तर आपले शिवराम जानबा कांबळे आहेत. बघा बहुजन समाज हा शब्द महाराष्ट्रात 1920-21मध्ये कोणी रूढ केला? तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी रूढ केला. कोणता? बहुजन समाज. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आर्य महिला समाजाची स्थापना इसवी सन कधी? तर 1882मध्ये कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केली. कोणत्या? आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर 1882मध्ये पंडिता रमाबाई यांनी केली. बघा रमाबाई असोसिएशन ही संस्था कोणत्या देशात स्थापन झाली होती? महत्त्वाचं पॉईंट आहे. कोणत्या देशात स्थापन झाली होती? तर अमेरिकेमध्ये स्थापन झाली होती. कोणती? रमाबाई असोसिएशन ही संस्था अमेरिकेमध्ये स्थापन झाली होती. बघा चित्रशाळा, किताबखाना या संस्थेची कोणी सुरू केल्या? विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केल्या होत्या. कोणत्या आहे? तर चित्रशाळा आहे, किताबखाना आहे. या संस्था कोणी? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेल्या आहेत. बघा भारतरत्न हा पुरस्कार महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणास जाहीर झाला होता? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जाहीर झाला होता. महाराष्ट्रात प्रथम कोणास झाला होता जाहीर? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जाहीर झाला होता. आता समोरचा पॉईंट बघा. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? केसर-ए-हिंद दिला होता. आपल्याला माहिती आहे कोणाला? पंडिता रमाबाई यांना कोणता किताब दिला होता? तर केसर-ए-हिंद. कोणी दिला होता? तर ब्रिटिश म्हणजे इंग्रजांनी दिला होता. दीनबंधू हे पत्र कोणी सुरू केले होते? तर कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले होते. कोणते? दीनबंधू हे वृत्तपत्र. वासुदेव बळवंत फडकेंचे निधन कुठे झाले होते? तर एरडाण येथे झालं होतं. मग आपण बघा आता एरडाण येथे कोणाचं? वासुदेव बळवंत फडके यांचं निधन झालं होतं. बघा पुणे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली होती? तर गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते? मुंबई येथे भरले होते. आपल्याला माहिती आहे पुणे येथे भरणार होतं, पण तिथे काय झालं होतं? तर प्लेगची साथ आल्यामुळे ते समोर पोस्टपोन झालं होतं. कुठं? मुंबईला इथे झालं होतं. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, घाईघाईत प्लेगची तर आपल्या कुठे कॉलराची साथ आलेली होती, तेवढं ते घाईघाईत प्लेगचं बोलून गेलं होतं. समोरचं बघा आता पॉईंट काय आहे समोरचा? तर बघा रावसाहेब रावबहादूर रेवरंड या पदवी मिळालेल्या लोकांवर कोणत्या समाजसुधारकांनी टीका केली होती? विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी टीका केली होती. तर कोणत्या? रावसाहेब रावबहादूर आणि रेवरंड ह्या पदवी मिळालेल्या सुधारकांवर त्यांनी काय केलं होतं? तर टीका केलेली होती. समोरचा पॉईंट बघा. द्विभाषिक मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण होते. बघा समोरचा. कोल्हापूर संस्थानातील प्रजा परिषद चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? तर माधवराव बागल यांनी केले होते. महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, लक्षातच ठेवा. तर कोणत्या कोल्हापूर संस्थानातील कशाचे?
तर प्रजा परिषद चळवळीचे नेतृत्व कोणी केले तर महादेवराव बागल यांनी केले होते. समोरचा पॉईंट बघा आता 47. दार कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर इसवी सन 1948 करण्यात आली होती. तर दार कमिशनची नियुक्ती कधी तर 1948 करण्यात आली होती. समोरचा पॉईंट बघा, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या कोणत्या पुस्तकात स्त्री स्वतंत्र नाही आणि तिने आपल्या बुद्धीप्रामाण्याने वागू नये असे विचार मांडण्यात आले होते तर वेदोक्त धर्मप्रकाश. तर कोणाचं पुस्तक होतं विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं. तर कोणत्या वेदोक्त धर्मप्रकाश या पुस्तकात काय विचार मांडण्यात आले होते तर स्त्री ही स्वतंत्र नाही, तिने आपल्या बुद्धीप्रमाणे वागू नये असे विचार मांडण्यात येते. समोरचा पॉईंट बघा आता, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती तर काले जिल्ह्यात सातारा येथे झाली होती. तर कशाची रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली होती कुठं तर सातारा येथे झाली होती. काय गावचं नाव तर काले. बघा, थोर समाजसुधारक कोण की ज्यांनी पुण्यातील सनातनींनी त्यांच्या हयातीत प्रेतयता काढली होती. तर कोणाची काढली होती गोपाळ गणेश आगरकर यांची. म्हणजे स्वतःची प्रेतयता बघितलेली ते पहिलेच समाजसुधारक आहेत. तर कोण तर गोपाळ गणेश आगरकर. कोणत्या वर्षी ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झाले होते तर कधी 1845 सुरू झाले होते. ग्रँड मेडिकल कॉलेज कधी सुरू झाले होते तर 1845 सुरू झालेले होते. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. कशाची तर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. महाराष्ट्रातील पहिली प्रशिक्षित शिक्षिका कोण तर सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक कोणास म्हटले होते तर नारायण मेघाजी लोखंडे यांना महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक म्हटले होते. महाराष्ट्र राज्य केव्हा अस्तित्वात आले तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेले आहे. एल.पी. स्टॅनने कोणाची नेमणूक अहमदनगरचा कलेक्टर म्हणून केली होती तर पॉन्टिचरची केली होती. कोणाची पॉन्टिचरची. काय तर अहमदनगरचा कलेक्टर म्हणून त्याची नेमणूक केली होती. कुटुंबवादाची संकल्पना महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात मांडली होती तर सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात मांडली होती. कशाची तर कुटुंबवादाची संकल्पना मांडली होती कोणी महात्मा फुले यांनी. आता समोरचे पॉईंट बघत चला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूक नाईक या पाक्षिकाच्या शीर्षक भागी कोणत्या महान संतांची वचने होती तर संत तुकाराम यांची वचने होती. कोणतं पाक्षिक होतं त्यांचं तर मूक नाईक या पाक्षिकाच्या. कोणत्या संत तुकाराम यांची काय होती तर वचने होती. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण तर आनंदीबाई जोशी या भारतातील काय आहेत तर पहिल्या महिला डॉक्टर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या शीर्षका भागी कोणत्या महान संतांची वचने असतात तर संत ज्ञानेश्वर. बघा, बहिष्कृत जर म्हणलं महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. बघा, बहिष्कृत भारत म्हटलं तर कोणतं संत ज्ञानेश्वर आणि मूकनायक जर म्हटलं तर संत तुकाराम. हा फरक थोडा लक्षात ठेवा. समोरचा पॉईंट बघा, केसरीचे पहिले संपादक कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर होते. नंतर लोकमान्य टिळक व त्यांच्यात वाद झाले होते, त्याच्यानंतर त्यांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. 62 बघा आता, द्विभाषिक राज्याचा प्रयोग कोणत्या काळात राबवला गेला होता तर यशवंतराव चव्हाण यांच्या काळात. कधी 1956 ते 1960 या काळात द्विभाषिक राज्याचा प्रयोग राबवला गेला. समोरचा पॉईंट, 1853 भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली तर मुंबई ते ठाणे या मार्गावर धावलेली आहे भारतातील पहिली रेल्वे. कधी 1853. आता समोरचा पॉईंट बघा, प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर भाऊ महाजन होते. यांचं कोणतं होतं तर प्रभाकर हे साप्ताहिक होतं. आणि यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची होती तर बाबा पदमजी यांची होती. कोणती तर यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पदमजी यांची होती. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. चला आपण समोरच्या पॉईंटकडे जाणार होता. बघा आता, विधवा विवर्तजक मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर कोणी केली होती या संस्थेची स्थापना तर धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. कोणती विधवा विवर्तजक मंडळी या संस्थेची स्थापना केली होती. समोरचा पॉईंट बघा, विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणती संस्था स्थापन केली होती तर अखिल भारतीय डिप्लेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. कोणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. बघा, समाज समता संघ कोणी स्थापन केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघाची स्थापना केलेली होती. बघा आता समोरचा पॉईंट, कोल्हापूर शहरास वसतिगृहाची जननी कोणी बनवले तर आपले राजश्री शाहू महाराज यांनी बनवले. कोल्हापूर शहरास काय वसतिगृहाची जननी बनवले आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती एकूण किती पक्ष होते तर किती 11 पक्ष होते. बघा, आणि आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले ते तर वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले ते. तसेच आंबेडकर यांच्या कोणत्या साप्ताहिकाचे प्रबुद्ध भारत असे नामकरण करण्यात आले होते तर जनता या साप्ताहिकाचे काय नामकरण करण्यात आले होते तर प्रबुद्ध भारत असे नामकरण करण्यात आले होते. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंनी कोणास अर्पण केला होता तर गुलामाविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन लोकांना हा अर्पण केला होता. कोणी महात्मा फुले यांनी. कोणता ग्रंथ तर गुलामगिरी. भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय तर गोविंद विठ्ठल कुंटे.
गोविंद विठ्ठल कुंटे हे कोणाचं नाव आहे पूर्ण? तर भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव आहे. काय? तर गोविंद विठ्ठल कुंटे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. गोपाळ गणेश आगरकरांच्या सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक कोण करते? तर गोपाळकृष्ण गोखले हे करते. आगरकरांच्या कोणत्या? तर सुधारक या साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक कोण होते? तर गोखले होते. समोरचं बघा आता. फॅमिन रिलीफ कोडचे मराठी भाषांतर लोकांना मिळावे अशी मागणी सरकारकडे कोणी केली? तर लोकमान्य टिळकांनी केली होती. समोरचा पॉईंट बघा. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या क्रांतिसिंह ही पदवी कोणी दिली? म्हणजे क्रांतिसिंह जे नाना पाटील यांना क्रांतिसिंह पदवी कोणी दिली? तर आचार्य आत्रे यांनी दिली होती. समोरचा पॉईंट बघा. 1941च्या नाविक बंडाचे नेतृत्व कोणी केले? तर कोणी? BC दत्ता यांनी केले. महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही वाचलं नसाल तर लक्षात ठेवा. 1941च्या नाविक बंडाचे नेतृत्व कोणी केले? तर BC दत्ता यांनी केले होते. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण समोरचे पॉईंट बघतो आता. तर बघा, गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसरणीला काय म्हणतात? तर अज्ञेयवाद म्हणतात. कोणाच्या? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसरणीला काय? तर अज्ञेयवाद म्हणतात. आता समोरचा पॉईंट बघा. गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडून महात्मा गांधींनी कोणता वारसा घेतला होता? तर कोणता वारसा घेतला होता? राजकारणाचे आध्यात्मिकरण. कोणाकडून घेतले होते? तर गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडून. कोणी घेतले होते? तर महात्मा गांधीजींनी घेतले होते. समोरचा पॉईंट बघा. महात्मा गांधीचे पहिले आत्मचरित्र कोणी लिहिले? तर कोणी लिहिले होते? अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिले. गांधीजीचे पहिले आत्मचरित्र कोणी? अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिले होते. समोरचा पॉईंट बघा. शास्त्रीय मानवतावादाशी कोणाशी नाव निगडीत आहे? तर M.N. रॉय यांचे नाव निगडीत आहे. कशाची? तर शास्त्रीय मानवतावादाशी निगडीत आहे. समोरचा पॉईंट बघा. ख्रिश्चन मिशनरीने कशाचे प्रतिनिधित्व केलं? तर शुभ वर्तमानवाद याचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेले आहे. चला आपण आता समोरचे पॉईंट बघू. विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपल्याला येणारा कंबाईन जरी असले तर यातले बरेच प्रश्न याच्या संदर्भात तिथे लागू शकतो आपल्याला. त्याच्यामुळे महत्त्वाचे प्रश्न आहे, हे पाठच करून ठेवा. समोरचा पॉईंट बघा आता. खालीलपैकी कोणी गांधीजींचा विधायक कार्यक्रमाचा भाग नव्हता? म्हणजे कोणता गांधीच्या विधायक कार्यक्रम? असहकारचा हा भाग नव्हता. कोणता होता? तर चरखाबंदी होती, हिंदू मुस्लिम ऐक्य होतं आणि अस्पृश्य निर्मूलन हे गांधीच्या विधायक कार्यक्रमाचे भाग होता. बघा, झिरपता सिद्धांत हा कोणत्या मुद्द्याशी संबंधित होता? तर सिंचन पद्धती, स्थानिक स्वराज्य आणि शिक्षण का महसूल. तर झिरपता सिद्धांत कोणत्या मुद्द्याशी संबंधित होता? तर शिक्षणाशी संबंधित होता. महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे लेखन एल्फिस्टनने केलेले नाही? तर आजकालचा भारत याचे केले नाही. भारताचा इतिहास केलेला आहे, भारताचे प्रारंभीचे मुस्लिम केले आहे आणि भारतातील चंद्रकोरीचे आगमन हे सुद्धा एल्फिस्टनने लेखन केलेले आहे. उमाजी कोणत्या जमातीचा होता? तर रामोशी जमातीचा होता. कोण? तर उमाजी. ब्रिटिशांनी जस्टिस ऑफ द पीस म्हणजे JP हा किताब कोणाकोणाला दिला होता? तर जगन्नाथ शंकर शेट तसेच नारायण मेघाजी लोखंडे यांना ब्रिटिशांनी JP हा किताब दिलेला होता. समोरचा पॉईंट बघा आता. विविध जातींच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केली होती? तर छत्रपती शाहू महाराजांनी ही चळवळ चालू केलेली होती. बघा आता समोरचा पॉईंट बघू आपण. बघा आता. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित नसलेली व्यक्ती. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी थोडी क्वालिटी वाढून घ्यायची आहे, कारण की आपण यामध्ये PDF अपलोड करून लेक्चर घेतो ना, त्यामुळे थोडं क्लॅरिटी थोडी कमी येऊ शकते. बघा समोरचा पॉईंट बघा. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित नसलेली व्यक्ती कोणती आहे? तर विठ्ठलरामजी शिंदे आहेत. भास्करराव जाधव देखील आहेत संबंधित. केशवराव जेधेसुद्धा आहे आणि दीर्घराव जवळकरसुद्धा आहे. कोणत्या ब्राह्मण चळवळीशी संबंधित आहेत हे व्यक्ती? खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? तर कोणता? कर न देण्याची चळवळ हा असहकार चळवळीचा भाग नव्हता. तर कोणते भाग होते असहकार चळवळीचे? तर शाळावरती बहिष्कार, परदेशी वस्त्रावरती बहिष्कार, न्यायालयावरती बहिष्कार हे काय होते? तर असहकार चळवळीचे भाग होते. बघा आता समोरचा पॉईंट बघा. 1923 नागपूर ध्वज सत्याग्रह कशाच्या विरुद्ध आयोजित केला होता? तर कुठे? नागपूर ध्वज सत्याग्रह कशाच्या विरोधात होता? तर वंदे मातरम गीतावरील जी बंदी होती त्याच्या विरोधात हा सत्याग्रह होता. कुठे? 1923 नागपूर ध्वज सत्याग्रह. महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते तत्त्व सत्यशोधक समाजाचे नव्हते? तर अद्वैत सिद्धांत हा सत्यशोधक समाजाचे तत्त्व नव्हते, बाकीचे होते. तर कोणते? एकेश्वरवाद हे देखील होतं, पुरोहितशाहीला नकार हे देखील होतं आणि जाती व्यवस्थेला विरोध हे देखील सत्यशोधक समाजाचे तत्त्वे होती. बघा चला आता समोरचे पॉईंट बघू आपण. बघा, साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले होते? तर श्री विठ्ठल मंदिर. कोणाचे विठ्ठल मंदिर? कोणी केलं होतं? तर साने गुरुजींनी केलं होतं.
बघा समोरचा, हैदराबाद संस्थानातील वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरी सुरू झाले? तर औरंगाबाद या शहरात सुरू झाले ते. कोणते? तर वंदे मातरम हे आंदोलन कुठे झालं होतं? तर औरंगाबादमध्ये प्रथम सुरुवात झाली होती. बघा, आनंद मठात जन्मठेप न भोगलेल्या भारतातील अंदमानात जन्मठेप न भोगलेल्या महाराष्ट्रातील क्रांतिकारक कोण आहेत? तर कोणता आहे? शिवराम हरी राजगुरू आहे. बाकीच्यांनी अंदमानात जन्मठेप म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली आहे. कोणता? सावरकर, तसेच बाबाराव सावरकर, वामन नारायण जोशी यांनी काय? तर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. समोरचा पॉईंट बघा, हैदराबाद संस्थानातील महाराष्ट्र परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर गोविंदराव नानल हे हैदराबाद संस्थानातील महाराष्ट्र परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. समोरचा पॉईंट बघा, काय? तर 1946 ते 50च्या काळात हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर स्वामी दयानंद सरस्वती हे होते. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर कृष्णराव भालेकर हे प्रभाकर. कृष्णराव भालेकर यांचे कोणते? दीनबंधू हे वृत्तपत्र होते. कृष्णराव भालेकर यांचे. आणि प्रभाकर कोणाचं होतं? तर भाऊ महाजन यांचं होतं. चला आपण समोरच्या पॉईंटकडे जाऊ आता. बघू समोरचे पॉईंट बघा, सत्यशोधक समाजाचे विचार व ध्येय यांच्या प्रसारासाठी कोणते मराठी साप्ताहिक इसवी सन 1877मध्ये सुरू झाले ते? तर कोणते? दीनबंधू हे साप्ताहिक. आपण बघितलं कोणाचं आहे ते? तर कृष्णराव भालेकर यांचं होतं. समोरचं पॉईंट बघा, परमहंस मंडळाशी संबंधित नसलेली व्यक्ती कोण आहे? तर गोपाळ हरी देशमुख हे आहेत, जे की परमहंस मंडळाशी संबंधित नव्हते. बाकीचे होते रामकृष्ण जयकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे परमहंस सभेची स्थापनेशी संबंधित आहे ते. बघा, महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? गोपाळ गणेशराव आगरकर हे प्रार्थना समाजाचे संस्थापक नव्हते. तर बाकीचे प्रार्थना समाज बघा, आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे मुख्य व्यक्ती आहेत प्रार्थना समाजाशी संबंधित. बघा, लोकहितवादी यांच्या बाबत कोणते विधान बरोबर आहे? तर कोणत्या? सर्व विधाने यांच्याबाबत बरोबर आहेत. कोणाबाबत? लोकहितवादी. बघा, ब्रिटिश राजवटीत त्यांनी समर्थन केले होते. बालविवाह, केशवपण, सक्तवैधव्य यावर त्यांनी टीका केली होती. ब्राह्मणाच्या अनुत्पादक वृत्तीवर त्यांनी टीका केली होती. तसेच गुजरात देशाचा इतिहास या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले होते. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे, गुजरात देशाचा इतिहास या इतिहासावर ग्रंथाचे लेखन कोणी केले होते? तर लोकहितवादी यांनी केले होते. चला आपण समोरचा पॉईंट बघू आता. भाऊ दाजी लाड यांच्या बाबत कोणते विधान खरे आहे? तर यांच्याबाबत सुद्धा सर्व विधाने बरोबर दिलेली आहेत आपल्याला. काय विधान दिले? तर मुंबई विद्यापीठ व्हावे अशी त्यांनी 1852मध्ये सरकारकडे अर्ज केला होता. तर कोणी? आपल्या भाऊदाजी लाड यांनी केला होता. समोरचा पॉईंट बघा, बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच बॉम्बे असोसिएशनचे चिटणीस म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. आणि तसेच त्यांनी भारतातील शिलालेख, ताम्रपट इत्यादींचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. बघा आता समोरचं पॉईंट, बाबा पदमजी बघा, काय यांच्याबाबत कोणते विधान सत्य आहे? तर यांच्याबाबत सुद्धा सर्व विधाने बरोबर दिलेली आहेत आपल्या इथं. तर काय दिलेलं त्यानं? यांनी काय केलं? ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. तर यमुंडा पर्यटन ही कादंबरी त्यांनी लिहिली आहे. ख्रिश्चन धर्मावर त्यांची ग्रंथलेखन केले आहे. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, प्रभाकर या वृत्तपत्राचा त्यांच्यावर प्रभाव होता. कोणावर? तर बाबा पदमजी यांच्यावर होता. बघा समोरचा पॉईंट होता, विधवा विवाह मंडळ आणि मराठा ग्रंथोत्तेजक मंडळी, तसेच वसंत व्याख्यानमाला व वक्तृत्व उत्तेजक मंडळ या संस्थांशी संबंधित कोण? तर न्यायमूर्ती रानडे या संस्थांशी संबंधित आहेत. चला आपण समोरच्या पॉईंटकडे जाऊ आता. बघा, समोरचं पॉईंट सुद्धा महत्त्वाचे आहेत. काय आहेत? तर मावळवादी गटाच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे? तर कोणते विधान दिले आहे आपल्याला? बघा, मावळवादी गटांना जनतेच्या अडचणी सोडवण्यास रस होता. तर हे विधान बरोबर आहे, मावळवादी गटांना होता. मावळ गटांचे इंग्रज सहकार्य देऊ केले होते. तर बरोबर आहे, इंग्रजांनी यांना सहकार्य देऊ केले होते. मावळवादी गटांना इंग्रज सत्तेचा विरोध नव्हता. बरोबर आहे. आणि समोरचा पॉईंट बघा, मावळवादी गटाने सदनशीर मार्काने पुरस्कार केला होता. हे देखील पॉईंट आहे. मावळ गटाबाबत सर्व पॉईंट बरोबर आहेत. खालचा पॉईंट बघा, खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला नाही? तर कोणता आहे? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ नाही. त्यांचे लिहिले कोणते आहे? द प्रॉब्लेम ऑफ रुपी, कास्ट इन इंडिया आणि हू हेअर शुद्राज हा कोणाचे आहे? तर आंबेडकरांचे ग्रंथ आहेत. समोरचे पॉईंट बघा, प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक कोण होते? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे
प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक होते. बघा समोर पण कृपा सदन, शारदा सदन, प्रतिसदन यांनी स्थापन करून त्या सर्व सदनाच्या माध्यमातून कोणी अनाथ महिलांच्या कल्याणाची कामे केली होती, तर कोणी केली होती? पंडिता रमाबाई यांनी केली होती. या सर्व संस्था त्यांनी स्थापन करून काय केलं होतं, तर महत्त्वाचे कार्य केलेले त्यांनी या संस्थांमार्फत. आता पुढचे पॉईंट बघा. दादोबा पांडुरंग तरखडे यांनी ब्रिटिशांना कोणता किताब दिला होता, तर राव बहादूर. कोणा? दादोबा पांडुरंग तरखडे यांनी राव बहादूर हा किताब दिला होता ब्रिटिशांनी. समोरचं पॉईंट बघा. आता खालील विधाने कोणते स्त्री लेखिकेचे आहेत, म्हणजे हे विधाने कोणत्या स्त्री लेखिकेचे आहे? जर बायकोला नवरा देवच तर नवऱ्याची वागणूक देवाप्रमाणे पाहिजे. बघा कसं विधान आहे. जर बायकोला नवरा देव तर नवऱ्याची वागणूक कशी असली पाहिजे, तर देवाप्रमाणे असली पाहिजे. तुम्हाला जशी कुरूप, घाणेरडी, गावंढळ बायको आवडत नाही तसा बायकोला देखील बघा मसाल्याचा नवरा आवडेल का? बघा मसाल्याचा नवरा आवडेल का, तर नाही. नवऱ्याच्या आधी बायको मारावी ही कल्पना खुळचच आहे. म्हणजे कशी खुळचट आहे ही कल्पना? काय? तर नवऱ्याच्या आधी बायको मारावी. बघा श्रीमंत तर दररोज नवरे व्हायला तयार असतात. बघा जे श्रीमंत आहेत दररोज नवरे तयार व्हायला असतात ते कोणाचे आहेत? ताराबाई शिंदे यांचे हे वक्तव्य आहेत. बघा महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आणि हे सगळे आपल्याला विचारू शकतात. बघा एकदा परत वाचून घेतो. जर बायकोला नवरा देवच असेल तर नवऱ्याची वागणूक देवाप्रमाणे का नाही? तुम्हाला जशी कुरूप, घाणेरडी, गावंढळ बायको आवडत नाही तसा बायकोलासुद्धा मासल्याचा नवरा आवडत नाही. नवऱ्याच्या आधी बायको मारावी ही कल्पना कशी आहे? खुळचट आहे. तर श्रीमंत तर दररोज नवरे व्हायला तयार असतात. हे कोणाचे वाक्य आहे? तर आपल्या ताराबाई शिंदे यांचे वाक्य आहेत. समोरचे पॉईंट बघा. राजश्री शाहू महाराजांचा शास्त्र जगद्गुरू निर्मितीवर खालीलपैकी कोणी टीका केली होती? तर LB लड्ढे यांनी केली होती. कशावर? राजश्री शाहूंचा शास्त्र जगद्गुरू पीठ निर्मितीवर लड्ढे यांनी काय केली? टीका केली होती. समोरचा पॉईंट बघा. सुखदायक राजकीय प्रकरणी निबंधक हे पुस्तक कोणी लिहिले? तर विष्णुभाऊ ब्रह्मचारी यांनी लिहिले. कोणते? सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे, विष्णुभाऊ ब्रह्मचारी यांनी. चला समोरचे पॉईंट बघू आता. बघा आता एक मिनटं. काय? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीची केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर 1912 झाली. म्हणजे कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीची केंद्र किंवा सरकारची राजधानी 1912ला स्थलांतरित झाली. बघा वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते? तर कोणते नव्हते? ब्रिटिश राजवटीचे उत्पादन करणे हे वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे उद्दिष्ट नव्हते. तर काय काय चळवळीचे उद्दिष्ट होते? लोकांना राजकीयदृष्ट्या जागरूक व प्रशिक्षित संघटित करणे हे होतं. आगामी चळवळीसाठी लोकांना तयार करणे, तसेच भारतीय मागण्या शांततेने मागण्या करण्यासाठी ब्रिटिशांना संधी देणे. आता समोरचा पॉईंट बघा. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली? तर अनंत कान्हेरे यांनी केली होती. कोणाची? जॅक्सनची हत्या कोणी आहे? तर अनंत कान्हेरे यांनी केली होती. आता समाजसुधारक ओळखायचं आहे. बघा आपल्याला वाक्य दिले आहेत त्याच्यामुळे ओळखायचं आहे. इंदुप्रकाश या पत्राचे ते संपादक होते. पत्नीच्या मृत्यूनंतर कसुबाई या ब्राह्मण विधवेशी त्यांनी विवाह पद्धतीने विवाह केला होता आणि पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले होते. केशवपण, परदेशगमन, जरट विवाह, जातीभेद, विधवा स्त्रियांचे प्रश्न इत्यादी सडेतोड पुरोगामी विचार मांडले होते. तर कोण होते? विष्णुशास्त्री पंडित हे होते, ज्यांच्याबद्दल हे सगळे आपल्याला वाक्य दिलेले आहेत. समोरचं पॉईंट बघा. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कुठे झाला आहे? तर सर्व ठिकाणी झाले. बघा वडाळा इथे झाला होता, मालवणा इथे झाला होता, शिरोडा, धारसणा इथे सर्वच ठिकाणी सत्याग्रह झालेले आहेत. समोरचं पॉईंट बघा ना. समाज सुधारणेच्या कोणत्या पद्धतीचा पुरस्कार रानडे यांनी केला नाही? तर कधी? क्रांतिकारी पद्धत या पद्धतीचा पुरस्कार कोणी? रानडे यांनी केलेला नाही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर कुठं? बिळाशी येथे झाला आहे. बघा जंगल सत्याग्रह कुठे झाला आहे? तर बिळाशी येथे झालेला आहे. मिठाच्या सत्याग्रहात सहभागी नसलेली स्त्री कोणती आहे? तर उषा मेहता. हे मिठाच्या सहभागी नव्हते मिठाच्या सत्याग्रहामध्ये. सपोर्टचा पॉईंट बघा. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी? तर सेनापती बापट यांनी केलेले आहे. कशाचे? तर मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केलेले आहे. चला आता समोरचं पॉईंट बघा. बघा बुद्धिवाद व व्यक्तिवाद यांची जोड देऊन सामाजिक सुधारणांचा पाठपुरावा कोणत्या समाजसुधारकांनी करण्याचा प्रयत्न केला आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेला आहे. बघा खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनात हजर नव्हते. तर कोण? लोकमान्य टिळक हे हजर नव्हते. बघा कोण नव्हते? तर लोकमान्य टिळक हे हजर नव्हते.
बघा, शिवाजी महाराजांचा पोवाडा कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. गावाच्या चांगल्या कारभारासाठी गावाच्या चांगल्या कारभारासाठी पाटील शाळा व तलाठी शाळा कोणी सुरू केल्या? तर कोणी? कोल्हापूरचे आपले शाहू महाराज यांनी सुरू केलेल्या आहेत. कशासाठी? तर गावचा कारभार चालवण्यासाठी पाटील शाळा तसेच तलाठी शाळा सुरू केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता समोरचे पॉईंट बघू आपण. बघा, विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी आदी संबंधित तरतूद असणारे हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडून ते मंजूर न झाल्याने मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. बघा, महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. डेक्कन राईज समाजाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार नव्हता? राजश्री शाहू महाराजांचा पुढाकार नव्हता. महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. बघा, असत्य विधाने ओळखायची. तर भारत छोडो आंदोलनात काँग्रेसच्या रेडिओ चालवण्याची कामगिरी महत्त्वाची उषा मेहता यांनी पार पाडली आहे. बरोबर आहे विधान. इसवी सन 1857च्या उठावानंतरचे भारत छोडो सर्वात मोठाचे नागरी आंदोलन होते. बरोबर आहे. या उठावाचे नेतृत्व गांधीजीकडे होते. कोणत्या? तर भारत छोडोचे नेतृत्व गांधीजीकडे होते. आणि या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची होती. तर हे विधान चुकीचं आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची होती का? तर नव्हती. पुढचा पॉईंट बघा आता. इसवी सन 1942च्या उठावाबाबत असत्य विधाने ओळखा. तर छोडो भारत चळवळ अयशस्वी ठरली कारण ब्रिटिशांना सशस्त्र प्रतिकारामुळे निशस्त्र भारतीयांना निभावावा लागला नाही. बरोबर आहे. हा उठाव स्वयंपूर्तीची क्रांती होती. बरोबर आहे. या उठावात मुस्लिम लीगचा सक्रिय सहभाग होता का? तर नव्हता. या उठावाचे पडसाद हैदराबादच्या संस्थानात उमटले होते. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज हा एक भाग 1 बघितला आहे. आपण बाकीचे क्वेश्चन भाग 2 मध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेक्चर कसे वाटत चालतात नक्की सांगा. चला, आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरला तुम्ही लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका. आणि आपल्या बेल आयकॉनला तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटून नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.